सन्मान करावा ही उच्च कोटीची नैतिकता आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यातील व परराज्यातील महिलांचेही संरक्षण केले. महाराज साहेबांनी दिलेल्या विश्वासू, कर्तबगार, हुरहुन्नरी लोकांच्या सानिध्यात आणि आईसाहेब जिजाऊ यांच्या कडक शिस्तीच्या आणि तितक्याच मायेच्या सानिध्यात शिवबाराजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत होते. हळूहळू मुलूक बदलत होता, पण माणसांची मानसिकता अजून बदलत नव्हती. मुलखातील मोगलाई समता संपत नव्हती. काही लोक अजून जुन्याच वळणाचे होते. गावचे पुढारी पाटील म्हणजे रयतेचे मायबाप असे नसून मालकी हक्कच गाजवत होते. शिवशाहीच्या सूर्याने आसमंतात उगवण्यापूर्वीच जणू लाली धरली होती. परंतु पाटलांच्या वतनदारांच्या मनात खोलवर चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर करून बसलेली मोगलाई मात्र उतरण्याचे नावच घेत नव्हती. उगवत्या सूर्याकडे आशेने पाहताना रयत दररोज हुंदक्या मागून हुंदके देत होती. कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा कोणाला आणि आपलं दुःख सांगायचे कोणाला, अशी परिस्थिती होती. आणि एके दिवशी असाच एक प्रकार मासाहेबांच्या कानी आला. पुण्यापासून 9 कोसांवर असलेल्या रांझे या गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने बद अंमल केला. रांझे गावचा पाटील सगळ्यांना प्रकरण फारच गंभीर वाटू लागली आणि काहीतरी मोठा प्रसंग घडणार आहे हे मात्र नक्की होते. पण नक्की काय होणार त्याच्यासोबत हे फक्त जाणून घ्यायचे होते. याआधी देखील पाटलाने असेच शेण खाल्ले होते, परंतु निवाडा करणारं कोणीच नव्हतं. पण जनतेचे गाराने ऐकणारी मासाहेब जिजाऊ व शिवबाराजे होते. आणि त्यात रांझे हे गाव आऊसाहेबांच्या मालकीचे. त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी या गावची मालकी आऊसाहेबांकडे आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर पाप. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना ही खबर कळते, शिवाजी महाराज येसाजी कंकांना आदेश देतात की जा आणि पाटलाच्या मुसक्या बांधून त्याला रायगडावर घेऊन या. ठरल्याप्रमाणे येसाजी व सहकारी रांझा गावात जातात. तेव्हा पाटलाला माहीत होते की आपल्याला न्यायला शिवाजी महाराजांनी सैनिक पाठवले आहेत. येसाजी पाटलाच्या वाड्यावर येतात. वाड्याचे दार ठोठावतात, पण पाटील काही बाहेर येत नाही. बराच वेळ दार वाजून सुद्धा पाटील बाहेर येत नाही. मग त्या प्रसंगी येसाजी व त्यांचे सहकारी वाड्याचे दार तोडतात व वाड्यात प्रवेश करतात. पाटील गुरमीत बाहेर येतो व म्हणतो की पाटलाच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसण्याची हिंमत कशी झाली तुमची? तेवढ्यात येसाजी पाटलाला म्हणतात, राजा शिवबांनी आम्हाला धाडले, तुम्हाला बोलवले, गडावर चला. पाटील म्हणतो, आम्ही गावचे पाटील आहोत, असं कुणीही बोलवल्यावर आम्ही येत नसतो. सांगा तुमच्या राजाला. अनेक प्रयत्न केल्यानंतरही पाटील यायला तयार होत नाही. तेवढ्यात येसाजी व सहकारी पाटलाच्या मुसक्या बांधतात व त्याला फरफटत गावातून येतात. आणि फरफटत गावातून येताना रयत पाहत असते आणि रयत आश्चर्य व्यक्त करते, कारण त्यांनी पहिल्यांदाच असा न्यायनिवाडा पाहिलेला असतो. दरबारात हजर केल्यावर शिवबा पाटलाला म्हणतात, आमच्या कानावर आले तुम्ही गावच्या गरीब मुलीवर बळजबरी केली म्हणून. पाटील त्याच गुरमीत म्हणतो, आम्ही गावचा पाटील आहे, आम्ही साक्षात पृथ्वीवरचे भूदेवच आहोत. आम्ही काहीही पाप केलं तरी आम्हाला ते मापच असतं, त्यात वाईट काय झालं? हे ऐकताच क्षणी छत्रपती शिवाजी महाराज त्याला म्हणतात, ही आदिलशाही नाही शिवशाही आहे. असे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. आपला अपराध कबूल करा. पाटील कुठल्याच परिस्थितीत गुन्हा कबूल करत नाही. तेवढ्यात शिवबा माता जिजाऊंकडे बघतात आणि डोळ्याने इशारा करतात. शिवरायांना इशारा समजतो आणि छत्रपती शिवाजी महाराज रांझा गावच्या पाटलाला हातपाय तोडण्याची शिक्षा ठोठावतात आणि त्यांचे डोळे फोडले जातात. अशा प्रकारचा अपराध कुठल्याही जातीत असो त्याला शिक्षा करण्याचे कायदे शिवशाहीत अंमलात आणले जातात. रयत सुखी होते, सगळीकडे न्यायनिवाडा होतो, जयघोष होतो, रयतेला अपार आनंद होतो. रस्त्यावर सडा शिंपडून आनंदोत्सव साजरा केला जातो.
महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची शिवरायांनी कधीच गाई केली नाही. महिलांना जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच त्यांच्यावर अन्याय करणारा स्वकीय असला तरी शिवरायांनी त्याला कठोर शिक्षा दिली. पोटी मुलगाच जन्माला यावा अशी अपेक्षा बाळगणारे अनेक लोक आजही जिवंत आहेत. वंशाला दिवा मुलगाच पाहिजे असंही समजणारे लोक आहेत. महिलांचा अनादर म्हणजे शूरपणा वाटणारे महाभागही आहेत. अशा अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिलांबाबतच्या धोरणाची आजही गरज आहे. आपल्याला राजकीय धार्मिक विरोधकांच्या महिलांचा देखील आदर, सन्मान आणि संरक्षण करणे हेच खरे शिवकार्य आहे.